हाय हॅलो नमस्कार. मी नूतन. कसे आहात सगळे? आनंदी असावे असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज स्वामींसाठी नैवेद्याची तयारी करायची होती. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची तयारीसुद्धा करायची होती. सकाळची कामं आवरून झाली होती. त्यानंतर स्वामींच्या नैवेद्यासाठी जी काही डबे, डिश किंवा ताट लागतात ती सगळी स्वच्छ घासून पुसून ठेवून घेतली. त्यानंतर मी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात गेले होते. कारण काय असतं, ज्या दिवशी माझा नैवेद्य असतो ना, त्या दिवशी दुपारी केंद्रात माझी सेवा असते. स्वामी चरित्रातील 1 ते 21 अध्याय वाचायचे असतात. पण कालच्या प्रवास करून आल्यामुळे थोडा थकवा होता आणि आज माझ्याकडून दुपारची सेवा करणे शक्य होत नव्हतं. त्यामुळे मी आज दुपारी सेवा केलीच नाही आणि दुपारी केंद्रात जाण्याची आणखी एक कारणं होती. मला स्वामींच्या केंद्रातून नवीन घरासाठी काही वस्तू खरेदी करायच्या होत्या. त्यासाठी मी आज केंद्रात गेले होते. त्यानंतर मी तिथून परत आले. घरी येतानाच प्रसादासाठी लागणाऱ्या काही वस्तू घेतल्या. केळी घेतली, प्रसादासाठी वाटण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू घेतल्या. खडीसाखर, नारळ, दूध, प्रसाद, इतर साहित्यसुद्धा घेतलं आणि मग घरी परत आले. घरी आल्यानंतर स्वामींसाठी नैवेद्याची तयारी सुरू केली. 2 भाज्या, कांदा भजी, डाळ, भात, पोळी किंवा पुरी आणि गोड पदार्थ म्हणून शिरा असा नैवेद्य तयार करायचा होता. त्यासोबत स्वामींसाठी पेढ्याचा सुद्धा नैवेद्य अर्पण करायचा होता. अशा प्रकारे स्वामींच्या नैवेद्याची सगळी तयारी केली. नैवेद्याची तयारी झाल्यानंतर सगळं व्यवस्थित एकदा चेक करून घेतलं आणि त्याची पॅकिंगसुद्धा करून घेतली. कारण काय असतं, जर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून पॅकिंग करून ठेवलं तर ऐन वेळेला आपली धावपळ होत नाही आणि घाई गडबडीमध्ये कोणताही पदार्थ घरी सुटत नाही. हे सगळे पदार्थ आपण वेळेवर घेतले का याची सुद्धा आपल्याला खात्री होत असते. सगळं व्यवस्थित पॅकिंग करून घेतलं. त्यानंतर नैवेद्यासाठी मला 2 ताटं घ्यायची असतात. 1 ताट नैवेद्य करण्यासाठी आणि एक वरून झाकण्यासाठी 1 ताट, अशी 2 ताटं लागतात. ही दोन्ही ताटं स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळून घेतली. अशा प्रकारे नैवेद्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पॅकिंग व्यवस्थित करून घेतली. त्यानंतर केंद्रात जाण्याआधी उंबरठ्याजवळ आणि स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ आरती वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर केंद्रात गेले. केंद्रात गेल्यानंतर स्वामींच्या नैवेद्याचं ताट केलं. नैवेद्याचं ताट व्यवस्थित महाराजांसमोर मांडून घेतलं. त्याचबरोबर प्रसाद वगैरे सुद्धा व्यवस्थित मांडून घेतला आणि त्यानंतर नैवेद्याची आरती सुरुवात केली. तर आज मी नैवेद्याची आरती कोणत्याही प्रकारे स्किप करणार नाही. सलग जशी आहे तशीच आरती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर आरती स्किप करायची असेल तर तुम्ही ती स्किप करू शकतात. पण ही आरती सलग तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
आरती संपल्यानंतर महाराजांना मुजरा केला. त्यानंतर नैवेद्याच्या ताटामध्ये जो काही प्रसाद आपण घेऊन आला आहोत त्यात थोडा थोडा ताटामध्ये टाकून घ्यायचा असतो, कारण हे नैवेद्याचं ताट आपल्या घरी घेऊन जायचं असतं आणि त्यानंतर हा प्रसाद सगळ्यांना द्यायचा असतो. त्यामुळे आपण आणलेला सगळा प्रसाद थोडा त्या ताटामध्ये ठेवून घेतला. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी चरित्रातील 1 ते 21 अध्याय वाचायला सुरुवात केली. आजची ही पूजा आणि सेवा केंद्रातच सुरू झाली होती. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर आरतीचं दिवा शांत झाल्यावर तो दिवा आणि आरती सगळी भांडी व्यवस्थित घासून घ्यायची असतात. त्यानंतर प्रसादाच्या ज्या वाट्या असतात ते सुद्धा व्यवस्थित घासून पुसून जे काही केंद्रात ठेवायचे असतात ते सगळं व्यवस्थित घासून पुसूनच ठेवायचे असतात. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता जी नैवेद्याची आरती असते त्या आरतीची तयारी आपल्याला रात्रीच करून जायची असते. त्यासाठी पंचारतीमध्ये तूप वाती लावून ठेवायचे असतात. त्यानंतर धूप वगैरे लावून ठेवायचा असतो आणि हे सगळं व्यवस्थित एका भांड्याने झाकून ठेवायचं असतं. हे सगळं करून झाल्यानंतर तिथलं संपूर्ण ओटा स्वच्छ करून घ्यायचा असतो. ओटा स्वच्छ करून झाल्यानंतर आपण जो काही नैवेद्य घेऊन गेलो होतो तो सगळा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा असतो. हा नैवेद्य आपण घरी घेऊन जातो आणि प्रसाद म्हणून सगळ्यांना घरी खायचा असतो. त्यामुळे हा नैवेद्य व्यवस्थित पॅकिंग करून घेतला आणि नैवेद्याचं ताटसुद्धा पॅक करून ठेवलं. अशा प्रकारे आजच्या नैवेद्याची आरती आणि पूजा इथे समाप्त झाली. त्यानंतर औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या. आजची ही सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि स्वामींना प्रार्थना करते की स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या सगळ्यांवर राहावा आणि सगळ्यांचं जीवन सुख समाधाने भरून जावं. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी